आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बीटरूटपासून नाश्ता बनवतो आहे. बीटरूट खाणं शरीराला अतिशय गरजेचं आहे. जसं ते लाल दिसतं तसंच ते रक्त वाढवायला देखील मदत करतं. पण कच्चं खाण्यापेक्षा जर खायला होत नसेल, मुलं खात नसतील, तर मग त्याच्यापासून एक नाश्ता बनवू शकतो आपण. तर आजच्या नाश्त्यामध्ये आपण बीटरूटचा पराठा बनवूयात. तर बीट चांगलं धुवून घ्यायचं, साल काढून घ्यायची आणि अशा 2 फोडी करून आपण त्याला 10 मिनिट उकळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चंच किसून देखील वापरू शकता, पण आपण त्याला थोडंसं उकडून घेतो. तर 10 मिनिट उकडून घेतल्यानंतर आता त्याला आपण थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत एक वाटण करून घेऊयात. तर वाटण करताना आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आणि 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण थोडासा जास्त घालायचा आणि हे सुकंच वाटून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण वाटण वाटून घेतलं आहे. इकडे आता बीट थंड झालेलं आहे बऱ्यापैकी. आपण हे किसून घेऊयात आणि हे जे पाणी आहे ते आपण पीठ मळताना वापरूयात, जेवढं लागेल तेवढं. हवं तर या पाण्याचा तुम्ही दुसराही कुठला पराठा करू शकता किंवा मग त्याच्यामध्ये मीठ आणि मिरपूड टाकून देखील ते पिऊ शकता. तर हे पहा, किसून घेतलं आहे अर्ध मी आणि अर्ध मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं त्याच्यामध्येच मी 1 बीट फिरवून घेणार आहे आणि 2 बीट मी किसून घेतलेले आहेत. तर आता हे सगळं आपण काढून घेऊयात. हे पहा, थोडंसं उकडून घेतलं म्हणजे त्याची चव देखील छान लागते आणि कच्चं जर घातलं तर पराठा ज्यावेळेस आपण करतो तर तो व्यवस्थित लगेच शिजला जात नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं उकडून घेतलं म्हणजे चविष्ट देखील होणार. आणि आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते या बीटमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आता पावडर मसाले काही घालतो आहे. जिरेपूड, थोडंसंच लाल तिखट घातलं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्यात, धनेपूड, हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात. आणि याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपण मळून घेऊयात. तर इथे आपल्याला जर पाण्याची गरज पडलीच तर आपण हे उडून घेतलेलं बीट आहे त्याचं जे पाणी आहे एकदम लाल लाल कलरचं ते वापरू शकतो. तर मी इथे 1-2 चमचेच वापरले कारण गरज पडली नाही. कारण आपलं बीटाचा पराठा बनवतो, बीट जास्त राहिलं पाहिजे आणि पीठ कमी अशा पद्धतीने. तर आता हे पीठ मळताना घट्टच मळायचं आहे कारण मग बीटामुळे पाणी सुटतं, आपण मीठही घातलेलं आहे त्याच्यामुळे. तर छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि 10 मिनिट झाकून ठेवायचं. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा करायच्या अगोदर. आता मी थोडंसं तेल लावून घेते आणि हा गोळा आपण 10 मिनिट तसंच ठेवून देऊयात. मस्त असा हा बीटाचा पराठा चवीला खूप छान लागतो. तो तुम्ही लोणचं किंवा दही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता आणि आपण त्याच्यामध्ये भरपूर छान असे मसाले घातलेलेच आहेत त्याच्यामुळे कुठलाही मसाला, कुठलाही आपलं कोशिंबीर नसेल, चटणी नसेल तरी तसा देखील खाऊ शकतात मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देखील देऊ शकता. तर 10-15 मिनटानंतर आता मी पुन्हा एकदा थोडासा पोळपाटावरती जे पीठ आहे ते थोडंसं मळून घेतलं आणि आता आपण जशी चपाती करतो तेवढा गोळा घ्यायचा. आता माझा पोळपाट छोटा आहे तर त्या साईजचा पराठा होईल तसा मी गोळा घेतलेला आहे एक आणि त्याला छानसं लाटून घेऊयात. आता थोडेसे टेस्टी त्याला थोडंसं चव देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चीज घालणार आहोत. तर मी थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे. तर थोडक्यात आज आपण बनवतो बीटाचा चीजी पराठा. मुलांना कशामध्ये चीज घातलं तरी आवडतं. पहिल्यांदाच बीटाचा पराठा करत असाल तर खूप असा लाल लाल बघून देखील खाल्ला जाणार नाही, कसा लाल पराठा दिसतोय म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्ही चीज घातलेलं त्यांना दाखवलं तर नक्कीच खातील. चीजी पराठा चवीला छान लागतो. नक्कीच डब्यामध्ये नेतील स्कूल टिफिनमध्ये आणि टिफिन फिनिश होऊन येईल. तर तुम्ही बघू शकता मी पराठा लाटून घेतला आहे पुरीपेक्षा थोडासा मोठा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी चीज घालून घेते आणि ह्या चीजवरती मी थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि वाटण वाटलं त्यावेळेस आपण कोथिंबीर, आलं लसूण देखील घातलेली आहे. त्याच्यामुळे तसाही तो चविष्ट लागणार आहे. तरी देखील
चीजवरती थोडंसं चिली फ्लेक्स घालूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही मिरपूड देखील घालू शकता, पण मुलं खाणार आहेत त्यानुसारच तिखट ठेवायचं, जसं मुलं खात असतील तसं. तर जसं आपण मोदक बंद करतो तसा, आपण चपातीचा उंडा बंद करतो तसा करून घ्यायचा. सारण आपण भरतो पुरणपोळीमध्ये भरतो त्याच पद्धतीने त्याला बंद करून घेतला आणि थोडंसं सुकंपीठ लावून घ्यायचं. तर सुकंपीठ लावताना मी एकदाच लावून घेतलेलं आहे भरपूर दोन्ही साईडने, आणि गोल गोल देखील फिरून मग पुन्हा लाटताना मध्ये मध्ये लावायची गरज पडत नाही. तर आणि तसंही लाकडाचा पोळपाट वापरला तर जास्त खाली चिकटलं जात नाही. तर चला, जेवढा आपल्याला लाटता येईल तेवढा पराठा, तसाही जाड असतो पण मी प्रयत्न करणार आहे पातळच लाटायचा, म्हणजे छान असा शिजलं गेला पाहिजे. तसे बीट शिजलेलंच आहे, याच्यामध्ये जे गव्हाचं पीठ घातलेलं आहे तेच फक्त कच्चं आहे. तर जेवढा आता लाटता येईल तेवढा आपण त्याला लाटून घेऊयात. खूपही पातळ लाटायला गेलं तर आतमधला चीज बाहेर येईल, त्याच्यामुळे चीज बाहेर येणार नाही तोपर्यंतच लाटून घ्यायचा. तर आता आपण इथे लाटून घेऊयात, आणि कडा शक्यतो लाटून घ्यायच्या, जाड नको राहायला. तर बाजूला आपला तवा देखील आपण तापत ठेवलेला आहे, मंद आचेवरती तापतोय. तो पराठा होईल तोपर्यंत तवा देखील तापलेला असेल. तर चला, असा मस्त हा चीजी बीटरूटचा पराठा तयार झालेला आहे. कुणाला आवडणार नाही सांगा? मुलांना का? सर्वच मुलांना नक्कीच आवडेल. जे मुलं अजिबात बीट खातच नाहीत नक्कीच खातील अशा पद्धतीने पराठा करून दिलेला. फक्त तिखट कमी जास्त घालायचं मुलं खाणार असतील तर. चांगला मस्त तेल लावून मी भाजून घेतलेला आहे. तूप लावलं तर काय होतं, त्याचा धूर होऊन ते उडून जातं. तर तूप लावायचं असेल तर चांगलं भाजून घ्यायचं आणि मग नंतर तूप लावायचं. तर आता मी इथे तेल लावून त्याला चांगला खरपूस भाजून घेते. मस्त छान फुगलेला देखील आहे, आणि छान असे सगळेच आता मी पराठे हे बनवून घेते. एक तुम्हाला दाखवलेला आहे, बाकीचे आता मी बनवून घेले. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बीटरूटचा पराठा, चीज घातलं नाही घातलं तरी चालेल, आणि कुठली चटणी किंवा कुठल्याही प्रकारचं लोणचं नसेल, दही नसेल, कुठलं लोणचं नसेल, चटणी नसेल तरी देखील थोडंसं असं बटर बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. तसे त्याच्यामध्ये चीज घातलेलं आहे, छान असे मसाले घातलेले. थँक्यू.